श्री स्वामी समर्थ. मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताईमौली मंदिराचे संस्थापक सदस्य आदरणीय PR कुलकर्णी आणि स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 30 जानेवारी 2025 हा म्हणता नवीन वर्षाचा पहिला महिना संपायला आला आणि पौष महिनाही संपला. पौष नंतर माघ नाही, माघ महिना सुरू झाला. माघ महिना म्हणजे कसं, वसंत ऋतू. शिशिर ऋतू संपला, वसंत ऋतू सुरू झाला. म्हणजे याचा अर्थ सगळीकडे आता पालवी फुटणार, सगळीकडे हिरवगार होणार. स्वामींचा पोशाख जो आहे तो बहुतेक तो हिरवा, म्हणजे त्यासाठी त्याच्या मागचं हे कारण असावं सुरुवात. आणि मला वाटते ताई मौली आणि बाकीच्या सगळ्या आमच्या भगिनी त्यांचाही पोशाख आज हिरवा दिसतोय. म्हणजे सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे असं आपल्या कृतीतून दाखवून देतात की आता वसंत ऋतू येत आहे आणि माघ महिना हा खरोखरच खूप चांगला महिना असतो. त्याचं कारण असं, माघ महिन्यामध्ये इतके सण येतात सुरुवातीपासूनच सगळे. तर पहिल्यांदा द्वितीया म्हणजे गणेश जयंती, त्यानंतर वसंत पंचमी, रथसप्तमी आणि जे आपण जे म्हणतो किरणोत्सव, कोल्हापुरामध्ये जो किरणोत्सव होता तो सुरू होतो. सगळ्यात मोठा तो सण असतो. देवीच्या शरणावर किरणं पडतात, तो हा किरणोत्सव. त्यानंतर मग बरेच असे सण येतात. गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे, रामदास नवमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि मुख्य म्हणजे आपला मोठा जो सण जो आहे आपल्या मंदिरामध्ये आपण जो साजरा करतो महाशिवरात्री, तो सुद्धा याच महिन्यामध्ये येतो. असे हे सण या महिन्यामध्ये येतात आणि हा महिना खूप उत्साहदायक आहे. आणि गुरुप्रतिपदा सुद्धा या महिन्यात येते. ते बहुतेक गुरुवारी येत असावी असं मला अंदाज, पण माहीत नाही. आता ते बघायला पाहिजे पंचांग. ते काय त्यातलं जरा माझं नॉलेज जरा कमीच आहे. मराठी पंचांग आणि मी हे काहीतरी थोडंसं गणित काय जमत नाही. पण तरीसुद्धा हा महिना जो आहे माघ महिना, माघी पौर्णिमा म्हणजे कुळधर्म जो म्हणतो आपला, तो पण या महिन्यामध्ये, म्हणजे आपल्या ज्या इच्छा होतात त्या सगळ्या महिन्यामध्ये पूर्ण होतात. आणि आजच्या महिन्याची जी सुरुवात जी केलेली आहे, सुरुवातीची आरती जी ज्यांनी केलेली आहे ते माझे परममित्र पोरे साहेब आणि सौ पोरेताई. खरोखर आज म्हणजे कसं की घबाड योग, ह्यालाच म्हणतात घबाड योग. म्हणजे मनात आज आपल्याला वाटलं तरी होतं का हो साहेब असं. पण कसं माहिती का, जसं स्वामी आपल्या मनातलं जाणतात तसं इथं आपल्या दृष्टीने सद्गुरू दादा महाराज जे आहेत ते आपल्या मनातलं जाणतात. आणि एखाद्या वेळेस असं असू शकेल मनात जर अस्वस्थता जर असेल तर ती अस्वस्थता दूर कशी करायची. तर ह्याचं जे उत्तम जे उदाहरण जे आहे तर हे आपलं हे मंदिर आहे. आणि मंदिर म्हटल्यानंतर आपल्यासमोर कोण येतं तर सद्गुरू दादा महाराज येतात, ताईमाऊली येतात. दोघांच्याकडे पाहावं आपण. कधीही बघा, आपले निम्मे प्रश्न, निम्मे संकट, निम्म्या समस्या इथंच पूर्ण होतात, सगळ्या सुटतात. पण समोरच्याचा हसरा चेहरा जर बघितला ना आणि प्रसन्न चेहरा बघितलं तर जे असतं ते पळून जातं. नाहीतर कायकांचा चेहरा, उदाहरणार्थ मी जर बघितलं तर जागतिक बँकेचं कर्ज माझ्या बेसिक बंदच फेडावं लागतं की काय, अशा पद्धतीने चाललेलं असतं. तर अशी उदाहरणं फार आहेत. तर साहेब आपल्याला आज घबाड योग आहे आपल्या दोघांना. आज आरतीचे महाभाग्यवान सेवेकरी ज्यांना मी म्हणेन, तर खरोखर आपण खूप भाग्यवान आहात. कारण कसं आहे की आपल्याला मित्रसुद्धा खूप असे चांगले मिळाले. लहानपणापासून ते जे लहानपणीचे जे मित्र असतात त्यांची जी साथ असते ती खूप महत्त्वाची असते. तर ती साथ आपल्याला जी म्हणलं कारण मी अनुभवली आहे ती. मला वाटतं 6 महिन्यापूर्वी माझ्यावर काही प्रसंग जो होता
तर त्या ह्याच्यामध्ये मला प्रसंगातून सावरण्यासाठी जसे सद्गुरू दादा महाराज आणि ताईमौली मंदिर तर आहेच, तसं त्यांनी सावरलं, तसंच आपल्या मनाला सुद्धा सावरण्यासाठी आपले मित्र जे आहेत, मी म्हणजे नाव मी इथं घेतो, डॉक्टर बिपिन गोंजारी म्हणून जे कोल्हापूरला आहेत, तर ते आहेत. त्यांच्याबरोबर सुनील पोरे, म्हणजे सुनील पोरे तुम्ही एक आहेत, अजून त्यांचे एक मित्र सुनील पोरे म्हणून आहेत, ते सुद्धा आहेत. आणि त्यानंतर कलढोणे म्हणून. आणि हे सांगायचं म्हणजे हे तिघही जण स्वामी भक्त आहेत. माझे पण मित्र आहेत, पण ते सगळे स्वामी भक्त असतील असं काय सांगता येत नाही. पण ह्यांचे जे मित्र आहेत ते सगळे स्वामी भक्तच आहेत. नुसतं स्वामी म्हटलं ते बाकीच्या सगळ्या गोष्टी ते सांगायला लागतात. असे मित्र आपल्याला लाभलेत आणि आपल्याला असं ह्या ठिकाणी आज आपल्या भाग्याचा मला खरोखर हेवा वाटतो की असं आज आपल्याला मिळालेलं आहे, आपल्याला प्राप्त झालं, आपल्या पदरी मिळालेलं आहे. आणि मी सद्गुरू दादा महाराजांना मी विनंती करीन की आजचे जे भाग्यवान सेवेकरी आहेत, आरतीचे भाग्यवान सेवेकरी, त्यांचा आपण यथोचित सत्कार करावा. आणि पोरे साहेब आणि पोरेताई यांना मी इथं आमंत्रित करतो, आपण व्यासपीठावर यावं आणि सद्गुरू दादा महाराजांनी त्यांचा यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आरतीचे भाग्यवान सेवक तर समजले आपल्याला. आज महाप्रसादाचे जे मानकरी आहेत, महाप्रसादाचे भाग्यवान सेवेकरी, जे आपल्याला दर गुरुवारी या ठिकाणी अत्यल्प दरामध्ये म्हणजे अतिशय नाममात्र पैसे घेऊन जे इथं दर गुरुवारी प्रसाद बनवतात, ते धनश्री केटरर्सचे आदरणीय योगेशजी शिंदे आणि स्नेहलताई शिंदे यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. मला बहुतेक ते मगाशी दिसले होते ते, पण कार्यबाहुल्य जे म्हणतात, म्हणजेच थोडक्यात वर्क इज वर्कशिप जे आहे, पहिल्यांदा आपलं काम महत्त्वाचं, त्यानंतर बाकीच्या गोष्टी. कारण कसं की आपलं काम हेच ईश्वर सेवा भक्ती आहे, तेच आहे. तर आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया, योगेशजी शिंदे आणि स्नेहलताई शिंदे. आज खरं तारीख खूप चांगली आहे बरं का. मेहुल, तर मेहुल परवार म्हणून माझ्यासमोर आहे, बालक आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. मेहुल वाढदिवस आहे ना आज. तर ह्या परमार परिवार जो आहे तो इथे स्वामी भक्तच आहे तो, आणि ते कायम इथं येत असतात. त्यांना स्वामींची सेवा करायला खूप आवडतं. कितीही उशीर झाला तरी ते येतात, सवड मिळाल की लवकर येतात, येऊन दर्शन घेतात आणि मग आपल्या कामाला जातात. आजच्या या दिवशी महाप्रसादामध्ये त्यांचाही सहभाग असावा असं त्यांना फार वाटत होतं. आणि त्या दृष्टीने फक्त इथं मनामध्ये आपली इच्छा प्रकट करायची, मनामध्ये प्रकट करायची, समोर सांगायची गरज नाही, ती आपोआप आपली इच्छा पूर्ण होती. तर त्यांची आपली जी इच्छा होती इथं महाप्रसादामध्ये आपला सहभाग असावा, ती इच्छा आपली पूर्ण झालेली आहे. मी चिरंजीव मेहुलला आणि त्यांच्या मातोश्रींना इथं मी बोलवतो, आणि त्याचा मेहुल जो परिवार आहे, परमार परिवार, त्यांना मी इथं आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. मेहुल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण इथं यावं सगळेजण, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं इथं स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मेहुल हा चांगली चित्र काढतो, त्यांनी स्वामी समर्थांची पण चित्र काढलेली आहेत. आता बघा त्याकडे बघितलं तर बघा किती लहान वयाचा आहे तो, पण चित्रकला ही त्याची अतिशय आवडती कला आहे आणि त्यांनी इथं चित्र काढलेली आहेत. श्री स्वामी समर्थ. जरा एखादं चित्र दाखवायला काय हरकत नाही इथे. वा वा वा, खूप छान, कशी सुंदर चित्र काढलेली आहेत. वा मेहुल, तुझं खूप खूप अभिनंदन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मनामधल्या ज्या आपल्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण हो, आणि संपूर्ण स्वामी परिवारातर्फे आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समोर समोर जगन्नाथपुरी येथील जगन्नाथ ते तयार केलेलं आहे त्यांनी. खूप छान, खूप खूप छान. आम्हाला 3 मुलगीवर 1 मुलगा आहे. ती लय नवसाच आहे
ती हट पण करतोय, तर सामग्रीसाठीच ही जीत करतोय. ही आणा, कापूर आणा, ते आणा, देवाचंच सगळं करतोय. ती शाळा, अभ्यास आणि खेळायला कुठे जात नाही. त्याला फक्त आवड आहे देवाची पूजा करायची. घरात गणपती पण ठेवले, वर्षात एकदा मूर्ती बदलते, त्याचे पोशाख पण ते बदलतोय. त्याला लय आवड आहे. देवाचे आशीर्वाद द्या का त्याची भक्ती अजून वाढावा. श्री स्वामी समर्थ. आपल्या चिरंजीवाला सगळ्यांचे आशीर्वाद लाभलेत. त्याला उत्तम आरोग्य मिळो, जे मनामध्ये आहे त्या पूर्ण हो, तुझी खूप भरभराट हो. मग त्याची एकट्याचीच का हो भरभराट? आम्हाला पण भरभराट व्हायला पाहिजे ना. आम्हाला पण वाटतं की आमचीही भरभराट हो. आता आम्हाला बाकीची भरभराट कशाची? बाकीची भरभराट नको. निदान आमची तब्येत व्यवस्थित राहिली तीच आमच्या दृष्टीने ती भरभराट आहे. मग तब्येत व्यवस्थित राहण्यासाठी काय करायला पाहिजे? बाकीचे बरेच आहे. आहारावर नियंत्रण पाहिजे पहिलं मुख्य, नाहीतर असं होत जातं. तर ते नाही. तर त्यासाठी सुद्धा तसं जे समाजप्रेमी लोक आहेत, समाजसेवक जे आहेत, सामाजिक कार्य जे करत आहेत, ते आपल्या ह्या ठिकाणी तिथं आपण योगेश शांडिल्य तिवारी ना, तिवारी ते इथं प्रियाताई तिवारी ते आहेत. आपल्या इथं राहतात, मंदिरात येतात, कायम प्रसार असतो त्यांचा. तर रेणुका स्वरूप हायस्कूल तिथं असं आरोग्याच्या दृष्टीने शिबिर आहे. तिथं काही माहिती सांगणार आहेत. आपली काय तपासणी करायची असेल तर ती तपासणी आहे. तर शुक्रवार, शनिवार आणि रविवार असं ह्या 3 दिवशी संध्याकाळी 6:30 ते 7:30, 6:30 ते 8:30 असे ह्या 3 वेळा आहेत. त्याचं पॅम्पलेट आपल्याला पाहायला मिळेल. तर हे जे आपल्याला तिथं मार्गदर्शन मिळणार आहे किंवा ते तिथं जे आपल्याला सुविधा त्यांनी जे उपलब्ध करून दिली त्याची आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. त्याचा आपल्याला नक्कीच खूप खूप उपयोग होईल आणि प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यायला काय हरकत नाही. रेणुका स्वरूप हे जवळच आहे, तर त्याचा लाभ आपण अवश्य घ्यावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण आता ज्याची वाट पाहायला लागलो आहात, सद्गुरू दादा महाराज आणि त्यांची अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण घेऊ. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता,
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ। आत्ताच हल्लाळ साहेबांनी सांगितलं होतं की हा माघ महिना सुरू झाल्यानंतर पाठोपाठ जे सण येतात आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांना आणि देवाची सांगड म्हणजे देव किंवा अध्यात्म अशी सांगड मुद्दामून घातलेली की जेणेकरून त्या भीतीने का होईना सण साजरे केले जावेत। प्रत्येक सणाला कुठेतरी देवाचा त्याला पाठीमागं त्याची पार्श्वभूमी आहे। देवाचा अमुक एक करा तुम्हाला अमुक एक होईल असं सांगितलं गेलेलं आहे। त्याच्यामुळं लोकांना ती गोडी वाढते, अध्यात्माची गोडी वाढते, स्वतःचा सर्वांगीण विकास साधता येतो त्याच्यामध्ये। आणि आत्ता जसं त्यांनी सांगितलं की सुरुवातच आपल्याला होते गणेश जन्माने, गणेश जयंतीने सुरुवात होती ती। तर बऱ्याच वेळा असा विचार पडतो की मग गणेश जन्म म्हणजे कुठला आपण धरायचा, की भाद्रपद महिन्यामधला की जी पार्थिव गणेश मूर्ती जी आपण पुजतो 10 दिवसांची किंवा 5 दिवसांची 7 दिवस जे काय असेल ते, का आत्ताचा धरायचा, का वैशाखातली चतुर्थी वैशाख महिन्यामध्ये पण गणेश जयंती होती ती धरायची, तिन्ही धरायला हरकत नाही। कारण भगवंतांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती अनाचार वाढेल, अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन म्हणून। मग अवतार आपल्याला फक्त कसं तर अवतार म्हणजे की श्री विष्णू किंवा श्री शंकर थेट डोळ्यापुढे येतात। तर गणपतीने सुद्धा अवतार घेतलाय आणि त्यातला हा अवतार जो एक आहे त्या अवताराचा हा जन्म आहे जो आता परवा जो येईल तो, त्या अवताराचं नाव विनायक। चतुर्थीला जे आपण म्हणतो विनायकी चतुर्थी, त्या अवतारावर ते नाव पडलेलं विनायक। हा जन्म झाला त्यावेळेला एक नरांतक नावाचा राक्षस खूप पृथ्वीवरती धुमाकूळ घालत होता आणि त्या राक्षसाचा नाश करण्याकरता गणपतीने एक अवतार घ्यायचं ठरवलं की आपण कश्यप ऋषी जे आहेत त्याच्या आणि माता आदितीच्या पोटी आपण जन्म घ्यायचा आणि सामान्य राहून त्या आसुरी वृत्तीचा आपण नाश करायचा। त्याप्रमाणे तो जन्म होतो। ह्या दिवसाला हा जो परवाचा जो दिवस आहे गणेश जयंती, त्याच्याकरता ही गणेश जयंती साजरी केली होती। म्हणजे बऱ्याच वेळा मलाही प्रश्न पडायचा की 2-2 वेळेला किंवा 3-3 वेळेला गणेश जयंती कशी काय होती। शिवाजी महाराज जयंती पण तसंच आहे मला वाटतं, तिथीनी एक वेगळी, सरकारी वेगळी, शिवसेनेची वेगळी, अशा म्हणजे पण त्या वेगळ्या असतील, पण हा जो जन्म आहे याला काहीतरी आधार आहे, पौराणिक कथा आहेत, त्यानुसार हे जन्म झालेले आहेत। आणि ह्या दिवशी म्हणजे बाकीच्या ज्या 2 जन्म आहेत त्या दिवसाला गणेश लहरी पृथ्वीवरती जास्त प्रमाणात असतात, तर त्या 2 दिवसांपेक्षा हा जो दिवस आहे परवाचा जो येणारा माघ शुद्ध चतुर्थी, त्या दिवशी गणेश लहरी पृथ्वीवरती यायला सुरुवात झाली म्हणून तो दिवस महत्त्वाचा आहे। बाकीचे 2 पण महत्त्वाचे आहेतच, पण ह्या दिवसामध्ये जास्तीत जास्त वेळ जर का आपण गणपतीची उपासना केली, आणि गणपती हे कशाचं आहे की विघ्ननाशक, आपल्यावर येणारं संकट दूर करणारा देव, किंवा प्रत्येक कार्याच्या शुभारंभी ज्याचं आपण पूजन करतो असा तो देव, त्याची पूजा किंवा त्याच्या नामात राहणं त्या दिवशी। बाहेरच्या इतर काय माहिती नाही, पण आपले जे साधक जे आहेत खरे तर त्यांनी जास्तीत जास्त गणपती उपासना, गणपती स्तोत्र म्हणा किंवा गणेश ओम गंग गणपती महा हा मंत्र जरी आपण म्हणला नामात राहायचं, म्हणजे प्रत्येक कलियुगामध्ये आता हल्ली तेच की नामात राहा। नामात परत एक असं येतं की आपण सर्वसामान्य असतो, नामात कसं नाम राहावं, कसं नामात कसं राहावं, ते नाम कसं घ्यावं त्याविषयी सुद्धा अनेक मार्ग आहेत, जे सोपे मार्ग आहेत। आपण माळेवरती जप करतो, जेवढा वेळ जमेल तेवढा आपण माळ घ्यावी, नाही जमलं तर आपल्या डाव्या हाताच्या नाडीवरती आपण 3 बोटं ठेवायची उजव्या हाताची, त्या नाडीच्या ठोक्याबरोबर तो जप तसाही जप करता येतो, तसंही नाम घेता येतं। आणि काहीही नसेल तर मनामध्ये सुद्धा नाम सुरू राहावं। मनातलं नाम तर खूप उत्तम उपाय आहे म्हणता येईल आपल्याला ह्याच्यात, की आपलं सर्वांगीण जर का प्रगती साधायची असेल साधकाची,
तर ते नाम आपल्या श्वासामध्ये आणि मनामध्ये सुरू राहणं गरजेचं असतं. आपल्याला प्रत्येकाला जमेल असं नाही, जमतंच असं नाही, पण ज्या सवय लावून घेतली की ते नाम आपोआप भिनायला सुरुवात होती. एक त्याच्याकरता परत एक छोटीशी गोष्ट सांगतो की कसं साधक कसा असावा किंवा उच्च कोटीचे साधक कसे असतात किंवा नामात राहणं हे कसं असतं. जेव्हा महाभारताच्या काळामध्ये कौरव पांडव युद्धाच्या वेळेला किंवा कौरव पांडवांच्या मध्ये सर्वात प्रिय कोण होता श्रीकृष्णाला? अर्जुन. बऱ्याच वेळेला अर्जुन आणि श्रीकृष्ण ही जोडीच दिसायची नेहमी. आणि जेव्हा युद्धाच्या वेळेला दुर्योधन श्रीकृष्णाकडे जातो, अर्जुन पण जातो, युधिष्ठिर जातो त्यांच्याकडे, तर युद्धाच्या वेळेला तो सांगतो श्रीकृष्ण की कोण पाहिजे तुम्हाला, म्हणजे दुर्योधनाला विचारतो मी पाहिजे का माझं तुम्हाला 10 लाख सैन्य पाहिजे. तर दुर्योधन ते सैन्य मागतो, अर्जुन श्रीकृष्णाला मागतो आणि श्रीकृष्णाला हे हवंच असतं त्याप्रमाणे. आणि त्याला श्रीकृष्ण एक मंद स्मित करतो की त्याला पाहिजे तसं ते घडतंय बरोबर. ते दुर्योधन ते बघतो की हा मंद स्मित केलेलं आहे. आणि मग सगळं झाल्यानंतर तो श्रीकृष्णाच्या जवळ जातो आणि त्यानं विचारतो की मला एक माझ्या मनात शंका आहे, म्हणतो की आम्ही आत्तापर्यंत सगळेच जण बघत आलो की कौरव असे देत, 100 कौरव असू देत, नंतर 5 पांडव असू देत, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रिय तुम्हाला अर्जुन वाटतो, तर का वाटतो? तर मी ह्याचं उत्तर तुम्हाला दुपारी दिन श्रीकृष्ण सांगतो. 1-2 दिवसांनी दुर्योधनाला दुपारच्या वेळेत बोलवतो. दुपारी भोजन झाल्यानंतर साधारण सगळेजण वामुक्षी घेतात, त्यावेळेला मुद्दाहून बोलवतो. दुर्योधन आल्यानंतर श्रीकृष्ण त्याला अर्जुनाच्या महालाकडे घेऊन जातो. त्यांचा जो शयनकक्ष असतो तिथपर्यंत नेतो. त्याच्या बाहेरचे जे सेवेकरी उभे असतात त्यांना तो खून करतो. सावकाश म्हणतो मला दरवाजा उघडून फक्त द्या. हळूच ते सेवेकरी दरवाजा उघडतात जेणेकरून अर्जुनाची झोपमोड होणार नाही. दुर्योधनाला पण तो सावकाश खून करतो. आतमध्ये येतात 2 जण. तिथे त्या पलंगा शेजारी काही आसनं ठेवलेली असेल तिथे बसतात. ते 5 मिनिटं बसल्यानंतर तो सेवेकरी बाहेरचं दार लावून घेतो. तो अतिशय शांततेत, कोणाचाही आवाज नाही, दोघेही चूप. अर्जुन शांतपणे झोपलेला आहे. आणि पूर्वीच्या लोकांचे आपण आता TV सिरियलमध्ये जर का बघतो की ते लांब केस असतात मोकळे असे सोडलेले, त्याप्रमाणे त्या गादीवरती जो अर्जुन झोपलेला आहे उशीवरती असे केस इकडनं या बाजूने सोडलेले आहेत मोकळे. आणि अर्जुनाला जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण असा दुर्योधनाला हळूहळू बारीकसा आवाज ऐकायला येतो. तर तो त्याबरोबर असा कान टवकारतो. तो श्रीकृष्णाला विचारतो की तुम्ही इथं तुमचा जप कोण करतंय? तर श्रीकृष्ण पण म्हणतो हो बरोबर आहे, कोण जप करत असेल? अर्जुन तर झोपलाय म्हणतात. अगदी सावकाश 2 जण बोलत असतात ना. म्हणून जप तो दुर्योधन उठून बाहेर येतो हळूच. बाहेरचा दरवाजा तो उघडून बघतो. त्या पहारेकराला विचारतो की बाहेर कोण जप करत बसलं होतं का इथे? पहारेकर म्हणतो कोणी नाही, मीच इथे उभा आहे. ठीक आहे, परत दार लावून घेतो. श्रीकृष्णाकडे येतो परत. श्रीकृष्ण मग त्याला बोलवतो, इकडे म्हणतो. ते जे केस त्याचे जे उशियांवरती जे पसरलेले आहेत ना, ते केसांना कान लाव म्हणतो. तो दुर्योधन असा तर कान त्या केसांना लावतो. त्याबरोबर त्या केसांच्या ज्या टोका असतात त्या टोकातनं त्याला तो जप ऐकायला येत असतो. जपात राहणं किंवा नामात राहणं म्हणजे आपल्या अंगात ते अर्जुनाने इतकं श्रीकृष्णाचं नाव भिनवलेलं आहे की शेवटी त्याला त्या रंध्रातनं आपण जे म्हणतो ना की प्रत्येक आपल्या अवयवातनं किंवा प्रत्येक छिद्रातनं अवयवाच्या तो त्याचा जप त्याला ऐकायला येत असतो. म्हणजे आपण जागेपणी करतो तो वेगळाच, झोपेमध्ये सुद्धा भान राहणं आणि झोपेमध्ये सुद्धा जो माझा जो जप करतोय तो मला अर्थात प्रिय असणारच म्हणतो तो. हीच गोष्ट मला वाटतं गोरा कुंभारांची पण होती. मला गोरा कुंभारांच्या त्यांच्या गावामध्ये भिंत बांधताना काहीतरी एक अपघाती असे त्या बरेच लोक त्या भिंतीखाली गाडले जातात आणि मग सामुदायिक त्यांचा अंत्यविधी केला जातो. आणि त्या गावातली लोक म्हणतात की गोरा कुंभार खूप गरीब, पंढरपूरला कधी गेला नाही म्हणतात, आपण त्याच्या अस्थी तर घेऊन जाऊ म्हणतात. ते आता अस्थी हा सगळा सामुदायिक अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या अस्थी ओळखायच्या कशा? नामदेव महाराजांच्याकडे काही लोक जातात. नामदेव महाराज ते त्या गावामध्ये येतात जिथं ते सामुदायिक अंत्यविधी झालेला असेल. तिथून सांगतात की आता एक फक्त काम असं करा
ज्या काही तुम्हाला अस्थी सापडतील त्या कानापाशी न्यायच्या, ज्यातनं विठ्ठल विठ्ठल ऐकायला येईल ती अस्थी त्या गोरा कुंभाराची. म्हणजे केवढी भक्ती त्या लोकांची, इतकं त्यांनी ते नाम आपल्या अंगात भिनवलेलं असतं, तेव्हा ते कुठं त्या मोठ्या या पदाला ते पोचलेले असतात. इतकं तन मन धन सदैव त्या नामामध्ये चिंतन. आपल्याला तर एवढं काही शक्य नाही, पण कमीत कमी ध्यास तरी घेता येतो आपल्याला. कमीत कमी आपल्याला त्या वेळेला म्हणजे प्रसंगानुरूप, मी आता जसं म्हणलं गणेश जयंती आहे, तर कमीत कमी ती सेवा तरी त्या दिवसापुरतं तरी वाढवता येते. जी आपली आहे, आपण जो नित्य साधक जो असं नव्हतं नित्य सेवा करतो, त्या दिवसाला ती वाढवता तरी येते. एक कोणत्याही प्रकारे मनामध्ये जर का तो ध्यास असेल तर तो गुरु सुद्धा ते पूर्ण करतात. त्यावेळेला त्या साधकाला योग्य ते मार्गदर्शन करणं, त्या साधकाला योग्य त्या पदापर्यंत नेणं आणि त्यातून आयुष्याच्या अंतिम क्षणी जीवन मरणाच्या ह्या सगळ्या फेऱ्यातनं सुटका पण करणं हे तो गुरु करत असतो. एक काकू होत्या, एक त्यांचं नाव आपण काय ठेवू, एखादं मराठी म्हणा, मराठी काकू. त्या चाळीसारखं पूर्वी चाळी असायच्या. त्या चाळीमध्ये पूर्वी काय व्हायचं, एकाकडे कोणाकडे तरी फोन असायचा. त्यांच्याकडे फोन होता, दोघं नवरा बायको होते ते. त्या काकू रामाचा खूप भक्त, गोंदवल्याला जाऊन अनुग्रह घेऊन वगैरे आलेला आणि कायम राम राम राम. म्हणजे ते जे काय असेल, लहान लहान मुलं त्या चाळीमध्ये खेळायचे तर त्यांना बळबळ त्या आणायच्या संध्याकाळच्या वेळेला, इथं बसा, रामरक्षा म्हणा, शुभं करोती म्हणा. त्याच्यानंतर त्या खाऊ द्यायच्या, ती मुलं पण तिथे यायची. ती मुलं हळूहळू मोठी व्हायला लागतात, यांची रामाची सेवा वाढायला लागते. त्यांचे यजमान त्यांचा त्याच्यामध्ये काही दिवसांनी मृत्यू होतो, पण तो आघात ते सहन करतात. मूलबाळ नाही, पैसा अडका आहे, दान धर्म आहे, गोंदवल्याला नित्य जाणं आहे, गुरु महाराजांची सेवा आहे. आता फक्त त्यांचा ध्यास एकच असतो की रामनवमीच्या दिवशी मला रामाने बोलवावं. बघा, म्हणजे मृत्यू यावा, आपल्याला असं कधी वाटणार नाही मृत्यू यावा म्हणून. सामान्य माणसं काय म्हणतो, आलेला असेल, मृत्यू दिसतो समोर तरी त्यातनं तो पळायला बघतो. मृत्यू काय सोडणार नाही त्याला, तो त्या बरोबर त्या वेळेला तो धरणारच तिथे तो. पण जे साधक असतात ते असे असतात की ते मृत्यूला कधी घाबरत नाहीत. यावा मला, पण मग मला त्या रामनवमीच्या दिवशी मला मृत्यू यावा म्हणून. आणि दरवर्षी रामनवमीला ते भरपूर सुंठवडा करायचा, सगळ्या त्या चाळीमध्ये त्या वाटायच्या. तो रामनवमीचा उत्सव खूप त्यांचा जोरात साजरा व्हायचा तिथे. आणि काही दिवसांनी वार्धक्यामुळं काय व्हायना, थोडंसं त्यांचं स्मृतिभंश होतो. कधी कधी त्या अशा बेताल बडबडायला लागायच्या वगैरे. घरामध्ये फोन असायचा, फोनवर कोणातरी नंबर फिरवायचा, बोलायचा, राघवा राघवा, त्याला काहीतरी बोलायचे असतात. तर कोणाला काय समजत नाही, कोणाला फोन करता येतं, राघव कोण आहे हा. एक वर्ष असं येतं, रामनवमीच्या दिवशीच सकाळी ते फोन करतात, राघवा तू येणार आहेस का. आता हे आजूबाजूची लोक, चाळीतली घरं असतात. आता हा आज कसं काय फोन केला, राघव म्हणजे रामाला फोन केला म्हणजे असं त्या लोकांना वाटतं. लोक तर थोडंसा, यार बाबा ही बाई आज असं का म्हणते, तू येणार आहेस का म्हणून. दुपारच्या वेळेला त्या चाळीमध्ये खरोखरच एक मनुष्य येतो. मी गोंदवलन आलोय म्हणतो. त्या काकू कुठे राहतात, काय त्यांचं नाव असेल, मराठी काकू कुठे राहतात, ते खाली कोण मुलं खेळत असेल त्यांना घेऊन जातात वरती, मराठी काकूंच्या घरी जातात. तो म्हणतो मी ह्या गोंदवलन प्रसाद आणलाय, माझं नाव राघव. हे आजूबाजूची लोक ऐकतात, मग त्यांना कळतं की तो राघव म्हणजे त्या गोंदवल्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा तो शिपाई होता. हा गोंदवलन प्रसाद आणला आहे. गोंदवलन प्रसाद आला म्हटल्यानंतर त्या काकूंना एवढा आनंद होतो की आज रामनवमी आणि गोंदवल्यात मला प्रसाद आलाय. आणि मग ते त्याला म्हणतात की तू प्रसाद तर आणलाय, रामाची आज्ञा आणली आहेस का. तो अनावधानाने हो म्हणून जातो. त्याला तो गडबडतो पण हो म्हणून जातो. हो म्हणल्यानंतर त्यांना वाटतं की रामाची आज्ञा आली आणि त्या क्षणी ते श्रीराम एवढंच म्हणतात आणि धाडकन खाली कोसळतात. म्हणजे केवढं त्यांचं ते मरणाची किंवा अशी फक्त त्या आज्ञेची वाट की मला रामराय कधी बोलवतोय. तो चुकून हो म्हणला, पण ते हो सुद्धा त्यांनी सत्य मानलं आणि त्या तिथे कोसळल्या. त्या अशीच घटना आत्ता आपल्याकडं पण घडली. आपल्या महिला सेवेकरी आहेत म्हणतं ऋताताई काटे. आत्ता ते त्यांचे वडील गेले 5-6 दिवसापूर्वी. त्यांनी एक व्हिडिओ पाठवला होता. त्यांचं वय होतं 103 वर्ष वडिलांचं.
पण शेवटपर्यंत राम नाम, ती जपाची माळ ते ओढत होते. तो त्यांनी मुद्दाम व्हिडिओ केलेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ती माळ घेतलेली होती आणि दिवसाला 20,000 जप व्हायला पाहिला त्यांचा संकल्प होता. तो ते पाळत होते. शेवटच्या 8 दिवस त्यांनी अन्न पाणी काही घेतलं नव्हतं. फक्त रामनामावरती त्यांनी जो जोर दिला होता, तो जोर शेवटच्या श्वासापर्यंत रामाने त्यांना सांभाळलं आणि कुठेही त्यांना कसलाही त्रास न होता त्यांची सुटका केली. आता ही पचवायला गोष्ट आपल्याला जड जाते. वडील आहेत किंवा प्राजक्ताचे आजोबा आहेत, त्या लोकांना ते तेवढं अवघड गेलं. पण परत तेच की स्वामींच्या मार्गात असल्यामुळं आणि स्वामींचं नाव किंवा स्वामींची सेवा ते करत असल्यामुळं, जसं आशिष बांबुरे जसं त्या धक्क्यातनं सावरले, तसं त्या ऋतताई पण सावरल्या. आम्ही त्यांच्याशी बोललो परवा, तर त्याही त्याच्यातनं सावरल्या. फक्त एवढं कौतुक की त्या आजोबांचं 103व्या वर्षी सुद्धा शेवटपर्यंत माळ हातात घेऊन त्यांनी तो जप पूर्ण केला आणि जप पूर्ण झाल्यानंतरच त्यांचे डोळे मिटलेले. ही एवढी सगळी लोक थोर, साधक थोर, आपला संपर्काला आपणही भाग्यवान म्हणलं पाहिजे. त्यांच्यासारखं राहावं, त्याच्याकरता कुठेतरी सुरुवात 1 माळेने किंवा ना 2 माळे किंवा ना, आता ज्यांचं करायचे असेल, परवा गणेश जन्म आहे, त्यांनी जरूर सुरुवात करा. गणपतीची सेवा, एखादा शुभारंभ आपण म्हणतो तशी ती सेवा करायची. आणि पुढची जे काही आपल्याला अध्यात्माची प्रगती असेल ती ह्या परवाच्या दिवसापासून साधायला हरकत नाही. गणपती आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देईल, आपल्याला भरपूर यश देईल त्याच्यामध्ये. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपण पालखी सेवेला आपली सुरुवात होईल. पालखी सेवा सुरुवात झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. महाप्रसाद इथे पाठीमागे आपल्याला सुरुवात होईल. ज्या लोकांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी पालखीबरोबर जावं. ज्या लोकांना महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी इथे पाठीमागे रांगेत थांबावं, शांततेत थांबावं. स्वामींचा आपण अगोदर जय जयकार करू आणि मग पुढच्या सेवेला सुरुवात करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.